Hello. Uh, what should I say? I say की माझं पोट खूप भरून आहे. Yes. काफ़ी दुखून राहिलं ॲक्च्युली. बसल्या बसल्या एकदम हे होऊन राहिलं होतं. सो मला वाटलं की आपण येऊ थोडंसं बाहेर वरती फिरू आणि वरती काफ़ी चांगलं वाटत आहे. जस्ट फील सो कूलर, रिअली हॉट इनसाइड. खूप गरमी वाटत आहे. मी कधी साला आर्टिफॅक्ट एपिसोड कधी ऐकले नाही यार. म्हणजे मी युजली रेकॉर्ड तर करतो बट मी त्याला कधी ऐकत नाही. वाय? कारण आय डोंट थिंक ते इम्पॉर्टंट आहे बट आय डोंट नो. म्हणजे कसं माझ्याकडे खूप सारे चॉईसेस आहे. आर्टिफॅक्ट एपिसोड इज द लास्ट चॉईस. जेव्हा काहीच नाही आहे तेव्हा इज लाईक ऑलवेज इंटरनेट आहे. वोडाफोनमध्ये 1.5 GB, जिओमध्ये 2 GB, जस्ट लाईक 3.5 GBचा डेटा असतो आणि तो मला रोज खतम करायचा असतो. तर मग मी करतो काय, यूट्यूब म्युझिकली वगैरे असे व्हिडिओ वगैरे बघून नाही का थोडंसं मनोरंजन होते स्वतःचं आणि मला थोडंसं आजूबाजूची नॉलेज पण भेटते. आणि रेस्ट ऑफ द डेटाज मी मूवीज डाउनलोड करतो. मग त्याच्यानंतर मग जर त्याच्यानंतरही वेळ भेटला मग डाउनलोड केलेले मूवीज बघायचे आणि त्याच्यामध्ये मग रँडम मूवीज पण बघायचे. मग त्याच्यानंतर मग काहीच करायला नाही. जस्ट लाईक डेटा खतम झाला आहे आणि आपला मूवीज पण असं झालं आहे. म्हणजे जस्ट लाईक सगळे मूवीज आता पाहिलेले आहे. काफी बोर वाटत आहे आणि आपल्याशी टाईम पण आहे. पण अशी सिच्युएशन तर कधीच नाही आली म्हणा. जस्ट लाईक आली होती जेव्हा खापर खेळत होतो तेव्हा. बट जेव्हापासून 1.5 वर्षापासून जेव्हापासून खापर खेळा सोडला आहे त्याच्यानंतर तर अशी सिच्युएशन कधीच नाही आली. नेव्हर एव्हर. म्हणजे ऑलमोस्ट कधी ना कधी काम वगैरे असायचंच. हे काम ते काम ते काम हे काय. इवन इफ आता नागपूरमध्ये पण आहे ना मी इथे, जरी मला कशी अशी काही खास काम वगैरे नाही असते बट कसं आहे की ऑफिस त्याच्यानंतर घर, रूम वगैरे. सो इज लाईक आणि कसं आहे, इन्स्टेड ऑफ आर्टिफॅक्ट एपिसोड लिसनिंग आय यूज टू रेकॉर्ड. या म्हणजे कसं की मला माझ्या भावना किंवा माझे जे इमोशन्स आहे ते बोलूच वाटते यार. आय जस्ट वॉन्ट टू स्पीक. एक सर्टन एज झाल्यानंतर नाही का आपल्याला मनातल्या गोष्टी शेअर करूशा वाटते आता विथ सम पर्सन. सो आय डोंट हॅव दॅट पर्सन. सो कसं आहे की मी एक प्रकारे नाही का स्वतःसोबतच बडबड करतो. सो त्याच्यामध्येच कसं आहे म्हणजे जस्ट लाईक म्हणजे टेम्पररी सोल्युशन तर नाहीच आहे. म्हणजे बघ ना, म्हणजे असे कोण व्यक्ती आहे जे स्वतःसोबत बोलतात? नो वन. नो वन. म्हणजे असं बहुत कमी संख्या आहे जे स्वतःसोबत बोलतात लोक. मी स्वतःसोबत बोलतो. इज बिन आणि आता का एक प्रकारे आदत झाली आहे. म्हणजे एव्हरीडे तर शेड्यूलनुसार तर मी रोज संध्याकाळी काम झाल्यानंतर आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करतोच. बट आता कसं मनात वाटते का बोलूशा आहे. सो लेट्स टॉक. आता आज जस्ट राईट नाव या मी आर्टिफॅक्ट एपिसोड ऑलरेडी रेकॉर्ड केला आहे आणि कसं आहे की मला वाटते बोलूशा. समजा जर सगळेच जण म्हणजे ऑलमोस्ट सगळेच वर्ल्डमधले सगळेच जण आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करत असते, सो व्हॉट वुड यू सी? म्हणजे तुला काय
म्हणजे तुला असं का, म्हणजे असं का, म्हणजे समजा जर तुला असा प्रश्न विचारला की आता तू काफी वेल अवेअर आहे आर्टिफॅक्ट एपिसोडच्या ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेजबद्दल. सो वॉट इफ सगळेच जण एव्हरी डे समजा जर आर्टिफॅक्ट एपिसोड सगळेच जण रेकॉर्ड करत असन, तर या सोसायटीमध्ये काय चेंजेस येऊ शकते? दॅट्स अ रिअली गुड क्वेश्चन. ॲक्च्युली मला असं म्हणायचं आहे की समजा जर आपण स्वतःसोबत बोलत आहे ना, जस्ट लाईक यू आर टॉकिंग टू गॉड, तुम्ही देवासोबत बोलत आहे. हा म्हणजे कसं आहे की तुम्ही स्वतःला जाणून घेता. जेव्हा आपण आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करतो ना, तेव्हा तुम्ही दुसऱ्या कोणाबद्दल नाही बोलत. दुसऱ्या कोणाबद्दल बोलतही असं त्याचे विचार जाहीर करता स्वतःला. कारण याच्यामुळे काय होते की आपल्याला माहीत पडते की आपण कोण आहे. हां, म्हणजे कसं आपण दुनिया जहा की खबरे आपल्याला माहीत असेल, बट आपल्यालाच आपली खबर नाही माहीत राहत. हां, आणि हे मोस्ट ऑफ द टाईम होते. मोस्ट ऑफ द टाईम म्हणजे आपल्यालाच एक्झॅक्टली नाही माहीत राहत की भाऊ मला चॉकलेट फ्लेवर आवडतो की व्हॅनिला फ्लेवर. व्हाय? कारण मी जस्ट रँडमली खाल्लं हां, यांनी चॉकलेट खाल्ला, ठीक आहे चॉकलेट खाल्ला. ये सगळ्यांनी व्हॅनिला खाल्ला, सगळ्यांनी व्हॅनिला खाल्ला. हो, तुझी चॉईस काय आहे? कोणतीच नाही आहे. जस्ट लाईक चलो ना, सगळेच जण खाते, मी पण खाऊन टाकेन. आपली कोणी चॉईस वगैरे नाही. बट आर्टिफॅक्ट एपिसोड मेक्स यू दॅट चॉईस. आता मी चॉकलेट या व्हॅनिलाबद्दल नाही बोलत आहे, बट एक लाईफचे डिसिजन असतात आणि या लाईफच्या डिसिजनमध्ये प्रत्येकांची वेगवेगळी चॉईस असते. कोणी इंजिनियर बनतात, कोणी CA बनतात, कोणी फिल्म मेकर वगैरे वगैरे. लॉट्स ऑफ चॉईस असते. आणि हे चॉकलेट आणि व्हॅनिलासारखं एवढं इझी नसते. म्हणजे हा घेऊन राहिला मी घेऊन टाकतो, किंवा सगळेजण घेऊन राहिले तर मी पण घेऊन टाकतो. नो नो, इट जस्ट लाईक बहुत क्रिटिकल आन्सर्स, खूप क्रिटिकल चॉईस असतात. आणि याला नाही का प्रॉपरली अंडरस्टँड करावं लागते की कोणती गोष्ट बेटर आहे फॉर मी, स्वतःसाठी. समजा जर ऑल ओव्हर वर्ल्ड आर्टिफॅक्ट एपिसोड जर करत असते ना, तर ॲक्च्युअली नाही का सगळे लोक त्यांना स्वतःबद्दल जाणून भेटलं असतं की आपण कोण आहे आणि आपल्याला का पाहिजे. इट जस्ट लाईक नाही का, मग समजा जर तुम्ही आर्टिफॅक्ट एपिसोड करत आहे तर तुम्ही स्वतःला जाणून घेता, स्वतःबद्दल क्वालिटीज जाणून घेता आणि त्या क्वालिटीजवर इम्प्लिमेंट करता. आणि त्या क्वालिटीवर इम्प्लिमेंट केलं की दॅट मेक्स यू लाईफ रिअली बेटर. समजा जर आर्टिफॅक्ट एपिसोडनी तुमची लाईफ बेटर होत आहे, तर कन्सिडर कर ना की सगळेच जण आर्टिफॅक्ट एपिसोड बनवत आहे, तर सगळ्यांची लाईफ बिकम बेटर होऊन जाईल ना. म्हणजे हा गेम असा आहे की इथे कोणी हारत नाही. नो नो नो, कोणीच नाही. आर्टिफॅक्ट एपिसोड इज अ चॉईस. म्हणजे आर्टिफॅक्ट एपिसोड गरज नाही आहे, म्हणजे तुम्हाला करावंच लागेल. जस्ट लाईक जिवंत राहायचं आहे तर भाऊ तुला खावंच लागेल. तर भाऊ तू इंडियातला असू दे किंवा अमेरिकेतला असू दे किंवा चायना, वॉटेवर, कोणत्याही कंट्रीजमध्ये राहा, सगळेच जण जिवंत राहण्यासाठी काही ना काहीतरी चरतातच. म्हणजे खातात काही ना काही, जेवण पाणी वगैरे करतात. कारण हे इम्पॉर्टंट नीड आहे, खूप इम्पॉर्टंट नीड आहे. कारण याच्याशिवाय आपण जगूच शकत नाही. ऑक्सिजन ऑल्सो इम्पॉर्टंट, पाणी ऑल्सो इम्पॉर्टंट, कपडे ऑल्सो इम्पॉर्टंट. आपण कोणी नंग तर फिरत नाही, बट याची हळूहळू व्हॅल्यू कमी होऊन राहिली आहे. म्हणजे जेवढे कमी कपडे तेवढे, आता तो वेगळा प्रश्न आहे, तो नंतर फिगर आउट करू. बट या बेसिक्स राईट्स आहे, या ह्युमनला भेटल्याच पाहिजे, आणि याशिवाय माणूस जगूच शकत नाही. मला वाटते आर्टिफॅक्ट एपिसोड इज ऑल्सो रिअली बेसिक राईट नाही म्हणता येईल. आर्टिफॅक्ट एपिसोड इज चॉईस, हे एक चॉईस आहे. म्हणजे कसं आहे की आय डोंट नो, म्हणजे मला माहीत नाही. कारण मी सांगू, जस्ट लाईक
मला असं रॉंग वाटते. आणि शायद हे स्वप्न आहे का नाही माहीत नाही. स्वप्न आहे म्हणजे जस्ट लाईक मला असं सांगायचं आहे की समजा जर सगळेच जण आर्टिफॅक्ट एपिसोड करत आहे ना, तर हे गलत आहे. या गलत आहे. व्हाय? आता मी याचं रिझन सांगतो व्हाय. कधी कधी नाही का गलत गोष्ट असणं पण गरजेचं आहे. गलत गोष्ट असणं, व्हॉट यू ट्राइंग टू से. चलो आता आपण थोडंसं एक्झाम्पल थ्रू समजून घेण्याचा प्रयत्न करू. मानून घे 10 जण आहे, 10 लोक आहे. 10 लोक आहे आणि त्या 10 लोकांना एक काम करायचं आहे. कोणतं काम करायचं आहे? त्यांना खोदकाम करायचं आहे. या 10 लेबर्स आहे, त्यांना खोदकाम करायचं आहे. जमिनीमध्ये ॲटलिस्ट त्यांना 30 फूट गड्डा खोदायचा आहे. ओके. सो या 10 जणांमध्ये असा एक बंदा आहे जो तो त्याचं काम प्रॉपरली करून न राहिला आहे. ही जस्ट लाईक मिसलीड, काफी टाइमपास करून राहिला, फालतूची बकवास करून राहिला. या लोकांसाठी किंवा जे 10 लोकांसाठी किंवा दुसऱ्यांसाठी पण तो व्यक्ती टाइमपास करत आहे. राईट, टाइमपास करत आहे. मानून घे हे 10 जणांपैकी 9 जण आर्टिफॅक्ट एपिसोड करत आहे आणि एक बंदा आर्टिफॅक्ट एपिसोड करत नाही. नाही, आर्टिफॅक्ट एपिसोडचा आपण फंडा नंतर आणू, पहिले या लेबलवरच जाऊ. तर काय आहे की यांना एक टाइम शेड्यूल दिला आहे. यांना म्हणलं आहे की जमिनीमध्ये 30 फूट गड्डा खोदायचा आहे 3 दिवसात. तर त्यांना थोडासा डिले झाला आणि त्यांनी 4 दिवसात गड्डा खोदून दिला. मालकांनी म्हणलं की वेळ काय झाला बा. त्यांनी सांगितलं की हा बंदा याने प्रॉपरली काम नाही केलं, त्यामुळे आम्हाला वेळ झाला. चलो आता कन्क्ल्युजन काय निघते की या बंद्याने, जो एक बंदा होता त्याने टाइमपास केला, त्यामुळे पूर्ण टीमवर अफेक्ट झाला, त्यामुळे एक दिवस काम लेट झालं. बट याचं कन्क्ल्युजन काफी रॉंग आहे. व्हेरी व्हेरी रॉंग. या 10 जणांना 3 दिवसात 30 फूट गड्डा खोदायचा आहे. ते एक दिवस लेट झाले बिकॉज ऑफ दॅट वन पर्सन, एका पर्सन थ्रू. आणि तुम्ही तर 9 जण होते ना. समजा जर तुम्ही 9 दिवसाचं तुम्ही जर तुमचं काम केलं असतं तर तुम्ही ॲटलिस्ट 4 दिवस न घेता 3 आता मी पॉईंटवर जातो, 3.10 या 3.20% काम केलं असतं, नॉट जस्ट 4%. म्हणजे नाही की 4 दिवस लावले असते. आता थोडं समजण्यासाठी काफी क्रिटिकल आहे की व्हाय इज दिस हॅपन. ओके, ठीक आहे. म्हणजे कसं आहे की या बॅड एक्सपिरियन्स थ्रू नाही का, म्हणजे त्या व्यक्तीने टाइमपास केला त्यामुळे आपलं काम डिले झाला, हे कन्क्ल्युजन निघालं. हे कन्क्ल्युजनच इज रिअली इम्पॉर्टंट की समोर ही गलती झाली नाही पाहिजे म्हणून. राईट, समोर ही गलती झाली नाही पाहिजे म्हणून. त्यामुळे ते अवेअर असतात या गोष्टीपासून. म्हणजे कसं आहे की गलती करणं इम्पॉर्टंट आहे टू अंडरस्टँड व्हॉट इज रॉंग. या कारण गलती जेव्हापर्यंत आपण समजूच शकत नाही, जोपर्यंत याचा अफेक्ट होत नाही. ह्या म्हणजे 3 आणि 2 5, तू लिहिलंय 6, मास्तरनी दिली छडी, देन यू रिअलाइज का 3 आणि 2 5 होते. तू गलती केली, तुला सजा भेटली, देन यू नो की आपण गलत केलं. गलती करण्याचा हाच एक सर्वात मोठा इम्पॉर्टंट फॅक्ट आहे की आपल्याला माहीत पडते की आपण गलती झालो आहे आणि जे समोर झालं नाही पाहिजे यासाठी आपण अवेअर राहतो. आर्टिफॅक्ट एपिसोड याची चॉईस नाही देत. आर्टिफॅक्ट एपिसोड
पहिलेच अंडरस्टँड करते की आपण गलती केली बा, या अफेक्ट व्हायच्या अगोदरच, इवन गलती करून राहिलो तेव्हाच रिअलाईज करून देते का आपण गलत करत आहे, तेव्हाच गलत करत आहे, तेव्हाच रिअलाईज होऊन जाते. आर्टिफॅक्ट एपिसोड याची चॉईस नाही देत. म्हणजे आर्टिफॅक्ट एपिसोड इज प्रिव्हेंट फ्रॉम मेकिंग यू गलत काम. म्हणजे तुला गलत काम करण्यापासून थांबवते, रोखते, प्रिव्हेंट करते. आणि मला वाटते ही एक आर्टिफॅक्ट एपिसोडची डिसॲडव्हान्टेज आहे. हे डिसॲडव्हान्टेज आहे, विल यू से दॅट? म्हणजे हे डिसॲडव्हान्टेज कसं असू शकते? हे तर ॲडव्हान्टेजच झाला पाहिजे. गलती तर कोणी करायलाच नाही पाहिजे. मी ऑलरेडी म्हणलं आहे, जेव्हापासून आपण गलती करत नाही, त्याचा अफेक्ट होत नाही, त्याचं कन्क्ल्युजन निघत नाही, आणि देन आपण ती गलती नाही झाली पाहिजे त्यासाठी आपण अवेअरनेस करतो, म्हणजे कॉशन्स लावतो किंवा हे काम नाही केलं पाहिजे, एक रिस्ट्रिक्शन बोर्ड स्वतःमध्ये लावतो. त्याच्यानंतर आपण रिअलाईज होतो की आपण गलत केलं. जर आपण गलतीच करणार नाही तर हे सारे प्रोसेस होणारच नाही, हे सारे प्रोसेस होणारच नाही. आता ठीक आहे, हे जस्ट आहे, मी एक प्रकारे सिम्पल सोल्युशन सांगितलं आहे. म्हणजे कसं आहे की गलती करणे इज जस्ट लाईक अ वे ऑफ सर्चिंग फॉर डिफरंट थिंग्स. म्हणजे अशा गोष्टी रिअलाईज करणं जे आपल्याला माहीत नाही आहे. आता ही गलती करणं म्हणजे एक्झॅक्टली असते का? आता प्रत्येक फील्डमध्ये नाही का बहुत वेगवेगळ्या प्रकारच्या गलत्या असते. इट जस्ट लाईक बिलियन्स ऑफ बिलियन्स काइंड ऑफ गलती आहे, रॉंग, खूप साऱ्या गोष्टी आहे. सो याला पहिले अंडरस्टँड करायला पाहिजे. फेल्युअर, आता आमच्या इंजिनिअरिंगमध्ये नाही का हेच एक फॅक्ट असतो. कोणतंही प्रॉडक्ट डिझाईन केल्यानंतर, चलो आपण एक कार बनवली, आपण एक कार बनवली आणि आता आपल्याला वाटते की ही कार आपल्याला पब्लिश करायची आहे, म्हणजे प्रमोशन वगैरे, म्हणजे ही कार लोकांनी खरेदी केली पाहिजे. या बिफोर दॅट याचे सेफ्टी प्रोटोकॉल्स होतात. सेफ्टी प्रोटोकॉल म्हणजे ही गाडी खरंच सेफ आहे का, पॅसेंजरला खरंच ही गाडी सेफली एका डेस्टिनेशनपासून दुसऱ्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचवते का, यासाठी काही सेफ्टी प्रोटोकॉल्स होतात. याच्यामध्ये काय होतात की ऑलरेडी त्याच्यावर गलती केली जाते. म्हणजे कारला 100च्या स्पीडनं कोणावर बम्प करण किंवा टकरावन किंवा व्हेरियस काइंड ऑफ जुल्म केलं जातं त्याच्यावर, कारवर. एवढे चांगली मास्टरपीस बनवली, एवढी चांगली कार बनवली, आणि त्याच्यावर तुम्ही अशा प्रकारचा रद्दाड खेळ करता. हे इम्पॉर्टंट आहे, हे इम्पॉर्टंट आहे. आपल्या वर्ल्ड सोसायटीमध्ये पण अशाच प्रकारचं सिस्टीम्स आहे जे पहिले गलती करायचे. एक असं डिपार्टमेंट आहे जे फक्त गलतीच करते, फक्त गलती, दे डुईंग रिली रॉंग. अशा प्रकारे जस्ट लाईक टेस्टिंग, बाईकची टेस्टिंग, कारची टेस्टिंग, एरोप्लेनची टेस्टिंग, क्रॅशिंगची टेस्टिंग, न्यूक्लिअर टेस्ट कशासाठी करतात? टू अंडरस्टँड की याची पॉवर काय आहे. तेव्हाच आपण रिअलाईज होतो ना की न्यूक्लिअर वेपन व्हाय इट्स रिअली हार्मफुल, बिकॉज इट्स रिअली डेंजरस. वी ऑल्सो एक्सपिरियन्स इन न्यूक्लिअर टेस्ट, का याच्यामध्ये किती भयानक वातावरण होऊ शकते, राईट? सो काय आहे की आर्टिफॅक्ट एपिसोड याची चॉईस नाही देत गलती करण्याची. समजा जर अटल बिहारी वाजपेयी हे समजा जर आर्टिफॅक्ट एपिसोड करत असते, आणि त्यांना माहीत पडलं की वर्ल्ड वॉर 2 मध्ये ॲटॉमिक बॉम्बनी किती प्रकारे नुकसान केली बा,
हे त्यांना ऑलरेडी माहीत होतं. बट कसं आहे की त्यांनी आर्टिफॅक्ट एपिसोड तर रेकॉर्ड केले नाही. समजा जर त्यांनी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केले असते तर त्यांना ऑलरेडी रिअलाईज झालं असतं की ह्या ॲटॉमिक बॉम्बची पॉवर काय आहे. हे सगळ्यांना निस्तनाबूत करू शकते. तर त्यांनी नाही का ॲटॉमिक टेस्टची कधी परवानगीच दिली नसती. आणि आताही आपला जो इंडिया आहे तो न्यूक्लिअर वेपन्सनी सर्टिफाईड झालाच नसता. म्हणजे कसं आहे, आपल्याला न्यूक्लिअर बॉम्बचं फक्त एवढंच माहीत आहे की न्यूक्लिअर बॉम्बनी खूप सारी हानी होऊ शकते. बट याचा दुसरा पण उपयोग आहे. न्यूक्लिअर बॉम्ब दुसऱ्याला डरवण्यासाठी पण होऊ शकते. इंटरकॉन्टिनेंट बॅलिस्टिक मिसाईल्स ते पण न्यूक्लिअर वॉरहेडच आहेत ना ते एक प्रकारे. हे पण लोकांना एक प्रकारे नाही का दहशतमध्ये आणण्यासाठी आहे. आणि हे पण एक प्रकारे चांगली गोष्ट आहे. वर्ल्ड वॉर 2, वर्ल्ड वॉर 1 कशासाठी झालं? टू अंडरस्टँड की आपण ते गलत केलं. वर्ल्ड प्रॉब्लेम आहे म्हणजे राजनीतीमध्ये किंवा दुनियामध्ये प्रत्येक देशामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत दुसऱ्या देशांसोबत. लाईक नेबर्समध्ये पण प्रॉब्लेम्स असतात ना. तर आपले इंडिया आणि पाकिस्तान हे पण काही नेबर्सच आहे ना, यांच्यामध्ये पण प्रॉब्लेम्स आहे. तर प्रॉब्लेम्स आहे तर याच्यावर नुसते वॉर करूनच सोल्युशन फाइंड आउट होते का? नाही. आणि हे आपल्याला रिअलाईज कसं झालं वर्ल्ड वॉर 2 मध्ये. वर्ल्ड वॉर 2 मध्ये आपल्याला रिअलाईज झालं की युद्धामध्ये कोणाचाच फायदा नसतो. नाही विनिंग टीमचा, नाही लुझिंग टीमचा. दोघांना पण जेवढंच नुकसान होते तेवढं विनिंग टीम या लूज टीमला सारखंच नुकसान होते. सो ह्या गोष्टी कसं गलती केल्यानंतर आपल्याला अंडरस्टँड होते याचा अफेक्ट. आणि आर्टिफॅक्ट एपिसोड हे याची चॉईस नाही देत गलती करण्याचा. ते नेहमी राईट करण्याचा चॉईस करते, नेहमी परफेक्ट. आणि गलती झाली बा तर ही गलती पुन्हा नाही होऊ द्या याची पण एक प्रकारे रिस्ट्रिक्शन एरिया डोक्यावर लावते. तर तुला काय वाटते, तू कधी गलती नाही करायला पाहिजे? जस्ट लाईक हे बघ, आता मी जे कन्सेप्च्युअल सांगितलं की सगळेजण आर्टिफॅक्ट एपिसोड करत असते तर, बट थँक गॉड असं कोणी करत नाही. आर्टिफॅक्ट एपिसोड वॉज बहुतच कमी. इट जस्ट लाईक 1 in billion असं म्हणू शकतो. सो इट जस्ट लाईक 1.2 बिलियन आहे. तर त्या आपल्या देशाची लोकसंख्या याच्यामध्ये शायद मी एक्का दुक्का वगैरे असेल या. आणि ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये शायद 4 या 5 जण जे आर्टिफॅक्ट एपिसोड वगैरे करत असेल. बहुतच कमी. आणि जे पण काही करत असेल ना ते एक प्रकारे ऑफिशियल काइंड ऑफ लाईक दॅट वर्कसाठीच करतात. ते फक्त ऑफिशियल डॉक्युमेंट्स वगैरे रेकॉर्ड करण्यासाठीच करतात. बाकी असं आर्टिफॅक्ट एपिसोड जे मनातलं बोलत आहेत तसं नाही करत. सो माझी डेस्टिनी आहे खूप मोठी आणि मला गलती करायची आहे खूप कमी. त्यामुळे आपली लाईफला बेटर बनवण्यासाठी आपल्याला गलती करायची आहे कमी आणि समोर जायचं आहे पुढे. सो त्यामुळे मी आर्टिफॅक्ट एपिसोड करतो. इट वॉज रिअली गुड या. म्हणजे मी रेकमेंड करीन प्रत्येक व्यक्तीला, बट मी पब्लिश नाही करीन ऑल ओव्हर वर्ल्डला. कारण जरी मी समोर किती मोठा व्यक्ती झालो आहे, ऑफकोर्स मी खूप मोठा व्यक्ती होणार आहे, आर्टिफॅक्ट एपिसोड स्टे सिक्रेट्स ऑलवेज सिक्रेट्स. हे सिक्रेट राहीनच. आणि मला नाही वाटत यार की आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करण्याची ताकद प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे या. कारण हे एक आर्टिफॅक्ट एपिसोड एक पेशन्स आहे. जस्ट लाईक ताकद म्हणजे जिममध्ये जाऊन दाखवण्याची ताकद नाही आहे. आर्टिफॅक्ट एपिसोड इज अ पेशन्स. आणि प्रत्येकांमध्ये पेशन्स नसतो. नो 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 कोणाच पाशी नसतं.
पेशन्स नाही का काही सिलेक्टेड फ्यू पर्सन्सलाच असतो, जस्ट लाईक माझ्यापाशी आहे. त्यामुळे त्यामुळे मी प्रत्येक गोष्ट पेशन्सली करतो, प्रत्येक गोष्ट जाणून घेतो की राईट काय आहे, रॉंग काय आहे, आणि कशाप्रमाणे प्रत्येक गोष्टीला हँडल आउट करायचं आहे. राईट, व्हेरी राईट. सो आता एवढंच, काही 12 वाजत आले, आणि सो दिस इज द एंड. दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर, आर्टिफॅक्ट एपिसोड नाही, जस्ट लाईक जस्ट आर्टिफॅक्ट एपिसोड. या काही लिहू नको, बस एवढंच लिहा, आर्टिफॅक्ट एपिसोड. दॅट्स इट. थँक्यू.